स्वामी समर्थ. भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहेत. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. काही जखमा काळाने भरल्या नाहीत. काही आठवणी आजही मनाला वेदना देतात. अनेकदा तुम्ही विचार करता, इतका धीर धरूनही आयुष्यात बदल का दिसत नाही? स्वामी सांगतात, धीर सोडू नका. प्रत्येक संकटाला शेवट असतो आणि प्रत्येक अंधारानंतर पहाट उगवते. जे दुःख सतत मनात जपून ठेवलं आहे, तेच आज तुमच्या आनंदाच्या वाटेत उभं आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून पुढे चालत राहता येतं. आज स्वामींचा संकेत असा आहे तुमच्यासाठी, जे घडलं त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. ज्याने तुमची साथ सोडली त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नका. क्षमा करणं म्हणजे त्यांच्यासाठी नाही, तर तुमच्या मनाला शांत करणं. श्रद्धा म्हणजे प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईल असा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे योग्य वेळ आल्यावर जे योग्य आहे ते नक्की मिळेल हा विश्वास. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काही क्षण शांत बसा. स्वामींचं नामस्मरण करा आणि मनातील भीती त्यांच्या चरणी अर्पण करा. जे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा. बाकीचं स्वामींवर सोडा. धीर धर, जुने दुःख सोड आणि श्रद्धा कायम ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळानंतर शांततेचा क्षण येणारच. योग्य वेळ जवळ येत आहे. भक्तांनो, स्वामी आज खूप खोल संकेत देत आहेत. तुमच्या आयुष्यात गेल्या काही दिवसात खूप जबाबदाऱ्या वाढल्या. बाहेरून तुम्ही खंबीर दिसता, पण मनात अनेक गोष्टी दडवून ठेवल्या आहेत. तुम्ही सगळ्यांची काळजी करता, पण स्वतःच्या मनाला विचारायला विसरतात. स्वामी सांगतात, ज्याने इतरांना आधार दिला त्याला माझा आधार कधीच कमी पडत नाही. काही लोकांना वाटतं की तुमच्याकडे सगळं व्यवस्थित आहे, पण स्वामींना माहीत आहे की किती वेळा तुम्ही एकटे रडलात, किती वेळा मन मारून शांत राहिलात. आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. तुमच्या मेहनतीचं फळ लगेच नाही, पण योग्य वेळी नक्की मिळेल. पैशाच्या बाबतीत, घराच्या बाबतीत किंवा कुटुंबाच्या बाबतीत जे ओझं वाटत होतं त्यात हलकेपणा येण्याची चिन्ह आहेत. पण स्वामी एक इशारा देतात, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या चांगुलपणाचा काही लोक फायदा घेऊ शकतात. मदत करा, पण स्वतःचं मन आणि स्वाभिमान जपून. भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुझी सेवा, तुझा संयम आणि तुझं स्वच्छ मन व्यर्थ जाणार नाही. योग्य वेळ आली की माझी कृपा तुमच्या आयुष्यात शांततेच्या रूपात उतरेल. भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला सांगतात, थांबा, अजून हार मानण्याची वेळ आली नाही. तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहात, प्रार्थना करत आहात, पण मनात एकच प्रश्न येतो, वाट्याला आनंद कधी येणार? पण स्वामी सांगतात, बी पेरल्यावर लगेच फळ लागत नाही. संयम ठेवणाऱ्यालाच गोड फळ मिळतं. तुमच्या आयुष्यात काही काम उशिरा होत आहेत, त्यामुळे मन निराश होत आहे. पण प्रत्येक उशीर हा नकार नसतो. काही गोष्टी योग्य वेळपर्यंत थांबतात. स्वामींचा संकेत, जे थांबलं आहे ते कायमचं थांबलेलं नाही. योग्य वेळ जवळ येत आहे. मात्र अधीर होऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आजपासून एक गोष्ट बदल करा. दररोज श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करा आणि मनातल्या भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. भक्तांनो, स्वामी सांगतात, जे तुटलं आहे त्याच्यावर रडू नका, कारण मी तुमच्यासाठी त्याहून सुंदर काहीतरी जपून ठेवलं आहे. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवला होता, पण त्याच विश्वासाने तुम्हाला वेदना दिली. तुम्ही कुणासाठी खूप काही केलं, पण बदल्यात शांतता देखील मिळाली नाही. पण स्वामी म्हणतात, दुःख हे तुझी शिक्षा नाही, तर तुझा अधिक मजबूत बनवण्याचा मार्ग आहे. आज तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय संपत आहे. काही नाती, काही चिंता, काही भीती आता मागे सोडण्याची वेळ आली आहे. जे निघून गेलं त्याला अडवू नका. प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडत असते.
जरी ती त्या क्षणी समजत नसली तरी. स्वामींचा संकेत. लवकरच अशी एक बातमी, एक संधी किंवा एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल, जी तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणेल. पण त्यासाठी आधी मनातील जुना राग, दुःख आणि निराशा सोडावी लागेल. आजपासून एक संकल्प करा, जे माझ्या नशिबात नाही ते मी स्वामींच्या चरणी सोपवतो आणि जे माझ्यासाठी योग्य आहे ते योग्य वेळी मला मिळेल. आज स्वामींचा आशीर्वाद आहे. रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय थांबत नाही. तुझ्याही आयुष्यात आनंदाची पहाट जवळ आली आहे. फक्त श्रद्धा आणि धीर कायम ठेव. भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.